महाशिवरात्री ही कुणी केली आणि कशामुळे केली आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर श्री महादेव शंकर असणारे आपले भोलेनाथ आहेत ते सर्वाला पावन होते। त्यांचे जर असणार आपण पूजन केलं नित्य नेमानं तर भगवान लय भोळे येतं, लय लवकर प्रसन्न होते। तर असे असणारे महादेव त्या ठिकाणी काय झालेलं आहे तर कैलासावर बसल्याचं कथा महादेव सांगू लागले। शौनक ऋषी असणारे आश्रमामध्ये ही कथा सांगू लागले। तर आणि मग महाशिवरात्री आली माघ महिन्यामधली ती कशी झाली तयार तर आल्यानंतर जो पारधी होता आणि तो असणारा दररोज उदरनिर्वाह चालवायचा, रोज पशु पक्षी मारायचा आणि आपले मुलं बाळे जगवायचा। अशा प्रकारे करत असताना त्या दिवशी महाशिवरात्री असल्यामुळं तो काय केला, धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे, अंगलिका घेतलेली आहे, सर्व सोबत साहित्य घेतलं शिकारीचं आणि तो निघाल्यानंतर त्याला एक अरण्यामध्ये एक जंगल आणि त्या ठिकाणी श्री महादेवाचं मंदिर लागलं। महादेवाचं मंदिर असं होतं की खरंच काय कैलासच आहे की काय, तिथं कैलास डोरलाय की काय, खरंच महादेव पार्वती इथं स्थापित आहेत का, खरंच आलेत का असं वाटायला। तो शोभीमान असणारं त्या ठिकाणी पुष्प वेली त्या ठिकाणच्या होत्या आणि मग त्या ठिकाणी मंदिराला सजावट केलेली होती, रत्ने माणिक ध्वज असताना त्या ठिकाणी कैलासालाच खर्च गेलाय की काय असा चमचम चमचम चमकू लागलेला होता ध्वज त्या ठिकाणचा। आणि मग त्या ठिकाणी सर्व स्त्रिया पुरुष लहान मुले जे जे कोण असणारं त्या ठिकाणी महादेवाची त्या ठिकाणी शिव भक्ती करण्यासाठी कोण असणारं दूध घालू लागलं, कोण मध घालू लागलं, कोण त्या ठिकाणी दही घालू लागलं, कोण बेलपत्रे वाहू लागलं। अशा प्रकारे त्या ठिकाणी पूजन करत असताना आणि मग त्या ठिकाणी कोण गेलेला आहे तर हा पारधी गेलेला आहे आणि तो पाहू लागला आणि म्हणू लागला एवढं शटरांगण आहे, किती चांगलं आहे हे मध आहे, हे दूध आहे, दही आहे आणि लोक जवळ आहेत आणि महादेवाला म्हटलं देव खरं आहे का, देव तर असणारा दगडात देव मानू लागले ते लोक आणि ह्या दगडावर ओतू लागले। तर ही शटरान्न भोजन आहे आणि आपल्याला खायला दिलं तर किती चांगलं होईल। हर हर महादेव हर हर महादेव म्हणू लागले, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणू लागले। तर आणि किती गजर करू लागले बाबा, कोण टाळ्या वाजू लागले, कोण विणा वाजू लागले, कोण तबला, कोण मृदंग, अशा प्रकारचे त्या ठिकाणी कोण भजन करू लागले, कोण कीर्तन करू लागले, कोण असणारा नामाचा घोष करू लागले आणि ह्याची धुनी कोण घंट्यानाद असणारे त्या ठिकाणी करू लागले, कोण अभिषेक करू लागले, कोण बेलपत्रे वाहू लागले। अशा प्रकारची महादेवाची असणारी पूजा करणारी त्या ठिकाणची पाहिले आणि तेच मनामध्ये भरलं आणि त्या ठिकाणी मग निघाला। म्हणलं आपल्याला काय इथं बसायचं काय वेड्या लोकांमध्ये, आपल्याला तर शिकायला गेलं पाहिजे, आपली मुलं बाळे जगवली पाहिजे म्हणत असंच निघत निघत गेला, लांब वर गेल्यानंतर एवढं अरण्य लागलं, ताट अरण्य लागलं, पाणी नको कुठं त्या ठिकाणी आणि मग इतक्या ताट अरण्यामध्ये तो शिरला। त्याला त्या दिवशी शिकार मिळालेली नाही। आता रात्रीचा टाईम होत आलेला आहे, आता काय करावं, रात्रीचा टाईम आला आहे, ह्या घोर अंधारात मी कसा बसू, काय करू, काय तरी येऊन मला चावल, कसं राहू मी अंधारामध्ये, सगळीकडे किर अंधार दिसू लागलेला आहे आणि मग घनदाट अरण्य त्या ठिकाणचं दिसू लागले आणि मग त्या ठिकाणी मग एक तडं पाहिलं आणि पाहिल्यानंतर एक त्याला सरोवर दिसलं, सुंदर असं सरोवर त्या ठिकाणचं होतं, पुष्प होते, कमळं विकसित झालेली होती, गुलाब होते, जाई जुई असं फुलानं विकसित झालेलं सुगंध सुटलेला आणि या सरोवराच्या ठिकाणी एक बेलपत्राचं आणि बेलीचं झाड होतं। मग तो असणारा त्या बेलीच्या झाडावर जाऊन बसला आणि बेलीच्या झाडावर जाऊन बसल्यानंतर मग तो काय करू लागला तर बेलीचं त्या ठिकाणची एक एक बेली तोडायची आणि टाकायचं, एक पान टाकायचं त्या ठिकाणी आणि हर हर महादेव म्हणायचं, दुसरं पान टाकायचं, हर हर महादेव म्हणायचं, ओम नमः शिवाय म्हणायचं। एवढे लोक रोज हर हर म्हणालेत, ह्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी आनंद वाटू लागला आणि मग तो का करू लागला तर देवाची असणाऱ्या ठिकाणी निंदा बी करू लागला। अशा प्रकारे करत असताना कोणीच त्या दिवशी मोक्ष त्या ठिकाणी मिळालेला नाही, एकही त्या ठिकाणी शिकार आलेली नाही। मग रात्री असणार झाली आणि त्या ठिकाणी जुनाट एक शिवलिंग त्या ठिकाणचं होतं आणि पापाचं त्या ठिकाणी नाश होऊ लागला। हर हर महादेव म्हणण्याचं आणि बेलाचं पान तोडून टाकायचं। अशा प्रकारे कुठं शिकार आले का कुठं आले का म्हणत करत असताना मग या ठिकाणी एक हरणी त्या ठिकाणची आली आणि तिला बाण लागू लागला। ह्याच्या पुढची कथा तुम्हाला मी आता नंतर सांगणार आहे।